तुमची मागणी आहे की ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं. भुजबळांनी असं म्हटलेलं आहे यावर, जर मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढूच, पण न्यायालयीन लढाई सुद्धा लढू. चांगलं आहे, लढणं म्हणून मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडलेल्या मराठ्यांना सरसकटच ओबीसीतून आरक्षण मिळणार. तो रस्त्यावर लढ, नाही तर नदी नदीने पळ. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळणार आणि मराठी ते घेणार. कोर्टात लढ, तुला जिकडे लढायचं तिकडे लढ. आम्ही लढू नको म्हणलं, तुला तुला धंदाच येते पहिल्यापासून. लोकांच्या लेकराचं चांगलं व्हायला लागलं की कोर्टात लढायचं. मराठे सुद्धा, तू झोपेत नको राहू म्हणा, मराठे सुद्धा कोर्टात मग लढू शकते तुझ्या आरक्षणाच्या विरोधात. ही बी तू विसरू नको. आता प्रकाश आंबेडकर नेमके कोणाच्या पाठीमागे हे कळत नाहीये. प्रकाश आंबेडकर नांदेडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला हजेरी लावणार आहे आणि तिथे ते संबोधित देखील करणार आहे. नाही, त्याबद्दल मला नाही माहिती. ते त्याचा अधिकार आहे लोकशाहीप्रमाणे, कोणाच्या पाठीशी उभा राहायचं किंवा कोणाच्या कार्यक्रमाला जायचं. हा जो त्याचा अधिकार आहे, ते त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.